तुम्हाला सुद्धा असं लोण्यासारखं मऊ लुसलुसीत वांग्याचं भरीत खायचं आहे का? मग आपण कधी आणि केव्हाही करू शकतो. मग त्यासाठी काय करायचं, असे मोठे मोठे वांगे ना तेल लावायचं आणि मस्त भाजत घालायचे. एकदम काळे बाहेरून होऊ द्यायचे आणि मस्त असे खरपूस भाजू द्यायचे. भाजले की एकदम लुसलुसीत लोण्यासारखं वांग्याचं भरीत होतं. वांगे भाजते तोपर्यंत बारीक कांदा आणि कांद्याची पात चिरून घ्यायची. मस्त वांगे भाजून झाले की एका ताटात काढून घ्यायचे आणि त्यावर असं घट्टसर झाकण ठेवायचं. त्याची वाफ अशी बसू द्यायची. वाफ बसली की वाफ्यामुळं त्याला ओलसरपणा येतो. ओलसरपणा आल्यामुळे त्याची बाहेरचं आवरण ना पटकन निघतं. मला घाई होती म्हणून मी काढलं. तुम्ही जास्त वेळ राहू द्या आणि मस्त त्याची वाफ बसू द्या. असं छान वाफेचं पाणी निघतं आणि मस्त चमच्याच्या साहाय्याने किंवा तुम्ही हाताने सुद्धा याची साल आरामात काढू शकता. एकदम वांगं छान भाजलेलं जर असलं ना एकदम स्मॅश मस्त होतं लोण्यासारखं आणि साल पण पटकन निघते. आणि स्मॅशरच्या साहाय्याने असं मस्त घोटून घ्यायचं. जेवढं तुम्हाला बारीक घोटता येईल ना तेवढं वांग्याचं भरीत एकदम लुसलुसीत लोण्यासारखं होतं. कढईत तेल ठेवायचं. जिरे, मोहरी, आवडीनुसार शेंगदाणे घालायचे. असे अख्खे शेंगदाणे घातले का मस्त वांग्याचं भरीत लागतं. नंतर वाटलेलं वाटण घालायचं. मस्त परतू द्यायचं. इतकं मस्त खमंग फोडणीचा वास येतो नाही. त्यानंतर बारीक आपल्याला कांदा घालायचा. कांदा बी चांगला परतू द्यायचा. कांदा परतला की त्यामध्ये कांद्याची पात चिरलेली ना ती पण घालायची. ती पण मस्त परतू द्यायची. सगळे पदार्थ छान परतले की कुठलाही पदार्थ चवदार होतो. नंतर हळद पावडर आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर नाही घातली तरी चालेल. अर्धा चमचा धना पावडर घालायची. ते पण मिक्स करायचं आणि घोटलेलं वांगं त्यामध्ये घालायचं आणि मस्त एकजीव करून घ्यायचं. एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने खायला एकदम अप्रतिम असं लागणारं वांग्याचं भरीत आपलं तयार होतं. चवीनुसार मीठ घालायचं, कोथिंबीर घालायची, पुन्हा मिक्स करून द्यायचं आणि तुम्ही हे भाकरीसोबत जर खाल ना एक नंबर लागतं. तुम्ही तोंडी लावायला सुद्धा वरण भातासोबत करू शकता किंवा नुसतं असं भाकरीसोबत खायला पण छान होतं. मस्त असं लुसलुसीत वांग्याचं भरीत तयार झालं.